आणि यवतमाळबरोबरच नांदेडमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। काही भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। शहरामधील सिडको, वजीराबाद, आनंदनगर, तरोडा, सांगवी या भागामध्ये हे धक्के जाणवलेले आहेत। इराण अमेरिकेची इस्लामाबादेत आज चर्चा। रात्री उशिरा इराणच्या शिष्टमंडळाचं इस्लामाबादमध्ये स्वागत, तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स चर्चेत सहभागी होणार। इस्लामाबादमधील चर्चेआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी। केवळ या चर्चेसाठी इराणचं उरलं अस्तित्व, कोणत्याही परिस्थितीत होर्मुझ सुरू करावं लागणार, ट्रम्प यांचा इशारा। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 2 दिवसीय संयुक्त अरब अमिरात दौऱ्यावरती। उपपंतप्रधान आणि वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट। होर्मुझ सामुद्रधुनी आणि ऊर्जा सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चेची शक्यता। अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीकडून सील। सूत्रांची माहिती, ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांचा महायुती सरकारवरती गंभीर आरोप। माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं। म्हैसकरांचं महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनात गौप्यस्फोट। हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के। 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप। काही घरांना तडे गेल्याची माहिती। घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। महात्मा फुलेंची आज जयंती। संसद भवन परिसरामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यांकडून अभिवादन। अभिवादनानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची चर्चा। गगनयान मिशनद्वारे अंतराळात भारतही अंतराळवीर पाठवणार। वायुदलाच्या मदतीनं इस्रोची गगनयान क्रू मॉडेलची यशस्वी एअरड्रॉप चाचणी। व्हिडिओ शेअर। राजस्थान रॉयल्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवरती विजय। वैभव सूर्यवंशीची पुन्हा 26 चेंडूमध्ये 78 धावांची स्फोटक खेळी। आरसीबीला 90, राजस्थानचा सलग 4था विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।